तुमच्या चौथा स्तंभाचा तरी त्यांनी हालत काय करून ठेवलेली आहे नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. हा काही आरोप प्रत्यारोपाचा वेळ नाहीये. जे काही मार्तमवाडीच्या लोकांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं देशाच्या प्रत्येक मतदात्याचा जो अधिकार आहे त्याच्याबद्दलचा आवाज त्यांनी उचललेला आहे. त्याचं समर्थन करण्याची गरज आहे. पण याच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप इथं काही भाजप काँग्रेसची लढाई नाही आहे. ही लोकशाहीला वाचवण्याची ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये सगळ्यांनी सामील झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे. सर आता एका बाजूला आपण असं म्हणतोय दिल्लीमध्ये आज मोदींनी त्याला मुक्त केलं असं सदाभाऊ खोत म्हणतात. दिल्लीमध्ये आज सर्व जे आघाडीचे पक्ष आहेत त्यांनी काँग्रेसला वगळून एकत्रित आलेले आहेत आणि ममता बॅनर्जींचं नेतृत्व मान्य करायचं सांगितलेलं आहे. यामध्ये शिवसेना आहे. मला एक प्रश्न आहे की मी इथं आलो आहे मताच्या अधिकारासाठी. आता राष्ट्रीय पातळीवर जायचं काही कारण नाहीये. राहिला तो आहे ही वस्तू सदाभाऊ आजच म्हणाले की काँग्रेसने तुमचा प्रश्न असता जाऊन बोलतात 2014 पासूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले असंही बोलतात. त्यामुळे हे वेडबेगार जे काही लोक असतात त्यांचं फार घेऊ नका तुम्ही. देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य नाही मिळालं. याला 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण हे लोक तर सांगतात की 2014ला स्वातंत्र्य मिळालं. आता तुम्ही स्वातंत्र्यात पैदा झालात की आता 2014 मध्ये जन्माला आला तर तेही विचार केला पाहिजे आपण ही लोकांनी. त्यांनी आता नाही काँग्रेसनं ईव्हीएम मशीन आणली म्हणते. आता का मान्य करत नाहीत? आता का मान्य करत नाही? काँग्रेसने ईव्हीएम मशीन आणली, मग आता का मान्य करत नाही तुम्ही ईव्हीएम मशीन? मला असं प्रश्न जगाच्या पातळीवर जेव्हा या सगळ्या गोष्टीमध्ये बदल आले 100% बदल आले संघर्ष पण त्याच जगाच्या लोकांनी आता मशीन सोडून आता पायलटवर आलेले आहेत. अमेरिकेसारख्या देशामध्ये महिन्यांचे निवडणुका चालतात. आमच्या देशामध्ये आम्ही लहान असताना आपण ते एकदम 2014 मध्येच ते आता येऊन गेले तुम्हाला सांगून गेले ते 2014लाच जन्माला आले. पण आमच्या काळामध्ये आमच्या गावात एकच फोन राहायचा पोस्ट ऑफिसमध्ये, नाही तर गावातल्या श्रीमंत माणसाचे आणि मग ट्रंकल लावा लागत होता आणि सकाळची बातमी दुसऱ्या दिवशी कळायची. पण राहुल गांधींनी सांगितलं की मला देशाला 21वी शताब्दीकडे न्यायचं आहे म्हणून तुमच्या हातात मोबाईल आलेत, तुमच्या हातात कॉम्प्युटर आलेत, तुमचं हे इलेक्ट्रॉनिक सुरू झालं. आपण ज्या पद्धतीनं देशामध्ये जेव्हा काही परिवर्तन करायचे असतील तर ते करण्याची भूमिका घेतली.